हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्ती रे मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला 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 ला. सचिन पिळगावकर घेऊन आलेले आहेत नवरा माझा नवसाचा पार्ट 2. नवरा माझा नवसाचा पार्ट 1 जेव्हा बघितलं होतं ना तर ते मूवी एवढी आयकॉनिक, त्यातले जे कॉमेडी कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे जे मॅनरिझम्स आहे, सगळं काय आठवणीत राहतं. आणि मेन म्हणजे आपले अशोक सराफ साहेब, त्यांची कॉमेडी टायमिंग, त्यांनाच बघण्यासाठी मी आज मूवी गेलो होतो. खरं सांगतो, कारण नाहीतर मूवीला माझ्या मनात भीती होती मूवीच्या बद्दल. कारण की टीजर आणि ट्रेलर जेव्हा बघितलं ना तर भीती खूप वाढली. आणि दे धक्काचा पार्ट 2 त्यात जे काही वाईट अवस्था दाखवली त्या फिल्मची, फक्त अशी या मूवीची नाही व्हायला पाहिजे असंच माझ्या मनात होतं. आणि एक सांगतो की मूवी एवढी खराब नाही आहे, एक वेळा बघण्यासारखी आहे. फक्त पहिल्या मूवी सोबत कम्पेअर नका करू. एक्सपेक्टेशन बिलकुलच कमी घेऊन जा, नाहीतर तुम्हाला निराशा लागणार. खरं सांगतो, कारण की या फिल्ममध्ये तसं तुम्हाला काही बघायला भेटणार नाही. आणि या फिल्मची आता स्टोरी, सचिन पिळगावकर उर्फ वॅकी यांची फॅमिली एक्सटेंड झालेली आहे. यांची जी मुलगी आहे ते स्वप्नील जोशी सोबत प्रेम करते. आता हे फॅमिली निघालेली आहे ट्रेन जर्नीवर आणि तेच गंमत जम्मत धमाल कॅरेक्टर्स येतात, ते सगळं या फिल्ममध्ये होतं. फक्त पहिल्या फिल्ममध्ये सगळं जे बेस होतं ते एक बस जर्नीवर होतं. याच्यात फर्स्ट हाफ मध्ये ना पूर्ण फॅमिली आणि ते घराघरातलं शूटिंग दाखवलं. ते सगळं सिरियल टाईप वाटतं, बनावटी वाटतं. जे इमोशन्स दाखवले ना ते तुम्हाला फील होणार नाही. म्हणजे ते फक्त निर्मिती सावंत ह्या ज्या ऍक्ट्रेस आहे ना ते जेव्हा येतात त्यांचं कॅरेक्टर ओव्हर द टॉप दाखवलं. पण ठीक आहे, ते हसून जातात. पण फर्स्ट हाफ मध्ये कुठंच फिल्म तुम्हाला ते ग्रँज्युअरवाला किंवा एक फिल्म तुम्ही बघत आहे तसं फील तुम्हाला येणार नाही. फक्त सेकंड हाफ मध्ये मजा चालू होते. अशोक सराफ साहेब जेव्हा येतात, त्यांची जे युज्युअल कॉमेडी टायमिंग आहे, त्यांना जे सिच्युएशन दिले आहे ना ते चांगले आहे. भरपूर दिवसानंतर त्यांना त्या कॉमेडी रोलमध्ये बघून चांगलं वाटलं, मजा आली. आणि मेन म्हणजे जेव्हा ते एक फॉरेनर दाखवलं, त्याच्यात रँडीचा नाव त्याचं असते आणि त्याला जे प्रकारे अशोक सराफ साहेब बोलतात ते एक मजेदार सीन होता. आणि नंतर वैभव मांगले यांनी जे काम केलेलं आहे ना, त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते खूप जबरदस्त. त्यांचं जे मॅनरिझम आहे ना ते बघूनच तुम्हाला हसायला येतं. आणि सिद्धार्थ जाधव आपले एळे पाटील बनून येतात. आणि त्याच्यानंतर जे महाराष्ट्राचं जे आता जे पॉलिटिक्स चालू आहे त्याच्यावर जे सार्कॅस्टिकली जे कमेंट्स पास केलेले आहे ना फिल्ममध्ये ते बघायला भेटणार. तेव्हा तुम्हाला थोडंफार हसायला येणार, म्हणजे मजा येणार. पण या फिल्मची सगळ्यात जास्त कुंकवत बाजू म्हणजे पहिल्या पार्टमध्ये जसं होतं ना की सगळी जी सिच्युएशन होती ती ऑर्गॅनिक होती, कॉमेडी फोर्स वाटत नव्हती. याच्यात तुम्हाला पहिलेच माहित होतं की हा कॅरेक्टर आलेला तुम्हाला हसवणार. पहिल्या फिल्मचे सगळेच कॅरेक्टरचं काही ना काही वेगळं होतं. याच्यात खूप कमी कॅरेक्टर्स आहे आणि त्यांची कॉमेडी जी आहे ते सगळं असं फोर्सफुल वाटतं. कुठं तुम्हाला हसवणार. पूर्ण थ्रूआउट फिल्म तुम्ही हसणार नाही. हा पण एक फील गुड पिक्चर आहे. तुम्हाला कुठं बोर होणार नाही, रटाळणी वाटणार. फक्त जे गाणे दाखवलेले आहे ना, त्यांचं जे शूट केलेलं आहे फर्स्ट हाफ मधले जे गाणे आहे, एकतर ते गाणे खूप जास्त सुपरहिट नाही आहे आणि नंतर म्हणजे त्या गाण्याचं जे पिक्चर असं झालेलं आहे ते खूप असे छोट्या लेवलवर झाल्यासारखं वाटतं. तिथं असं मोठ्यासारखं फिल्मसारखं फील येत नाही. तर ते गाणे स्किप करता आले असते, कारण की पहिल्या फिल्ममध्ये सुद्धा सिच्युएशनल गाणे होते. ते सगळं सिच्युएशनल कॉमेडीवर बेस्ट मूवी होती. याच्यात त्या गोष्टी खूप कमी आहेत, त्याच फिल्मला थोडं डाऊन करतात. आणि मेन म्हणजे जे शेवट क्लायमॅक्स येतो तो थोडा इमोशनल तुम्हाला करणार. बाकीचे जेवढे इमोशनल सीन्स आहे ते कुठंच काही फिलिंग नाही. तर पहिल्या फिल्म सारखं एक्सपेक्टेशन ठेवू नका. फक्त हे मूवी नॉस्टॅल्जिक आहे. काही पहिल्या फिल्मचे कॅरेक्टर्स या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला भेटणार. पार्ट 1चे ते तुम्हाला नॉस्टॅल्जिक वाटणार. आणि आई बाबा, आजी आजोबा त्यांना हे मूवी घेऊन जा. फक्त बघण्यासारखी पारिवारिक फिल्म बनवलेली आहे. एक वेळा बघा. नवीन पिढीसाठी या फिल्ममध्ये काहीच नाही आहे, नवीन याच्यात काही नाही आहे. एक्सपेक्टेशन खूपच कमी करून जा. आणि सिनेमा मंत्री 24 ला मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करा. एन्जॉय करा मित्र हो.